दशक 14वा अखंड ध्यान नाम। समास दुसरा भिक्षानिरूपण नाम। श्रीराम समर्थ। ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा, वोंभवती या पक्षा, रक्षिलेय पाहिजे। श्री समर्थ म्हणतात की ब्राह्मणांच्या जीवनपद्धतीचे मुख्य लक्षण त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे हे आहे। ओम भवती भिक्षा देही या ब्रीदाचे त्यांनी रक्षण केले पाहिजे। भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला, प्रतिग्रहा वेगळा झाला। भिक्षा मागता जो ब्राह्मण भिक्षा मागून जेवतो तो निराहारी मानला जातो। भिक्षा मागण्यामुळे तो दानांत येणाऱ्या दोषापासून अलीस होतो। संतासंत जे जन तेथे कोरान मागून करी भोजन, तेने केले अमृतप्राशन। प्रतिदिनी जो संत आणि असंत लोकांच्या जवळ कोरान मागून भोजन करतो त्याने रोजच्या रोज अमृतप्राशनच केले आहे असे मानावे। श्लोक। भिक्षाहारी निराहारी, भिक्षा नयु प्रतिग्रह, असंतो वापी संतो वा, सोमपान दिने दिने। अर्थ, भिक्षा मागून पोट भरणारा माणूस निराहारी असतो। भिक्षा घेणे म्हणजे दान घेणे नव्हे। भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, त्यांनी घातलेल्या भिक्षेने पोट भरणे म्हणजे रोज सोमपान करणेच होय। ऐसा भिक्षेचा महिमा, भिक्षा माने सर्वोत्तमा। ईश्वराचा अगाध महिमा, तोही भिक्षा मागे। भिक्षेचा असा महिमा आहे, ईश्वरालाही भिक्षा मागणे मान्य आहे। ईश्वराचा महिमा अगाध असून तोही भिक्षा मागतो। दत्त घोराक्ष आदी करुनी, सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासूनी प्रगट होये। दत्त घोराक्ष आदी सिद्धही लोकांत भिक्षा मागतात। भिक्षेमुळे भिक्षा मागणाराची स्पृहताच प्रगट होत असते। वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला, तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता केची। जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो, त्याप्रमाणे जो नित्य एखाद्याच्या घरी नेमाने जेवतो त्याला स्वतंत्रता कुठली। 8 दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाण्या झाले। प्राणी एकाएकी चेवले नित्यनूतनतेपासून। 8 दिवसांनी एकदाच धान्य मिळवले तर ते कंटाळवाणे होते। नित्य नूतनतेच्या लाभापासून त्या व्यक्ती वंचित होतात। नित्य नूतन हिंडावे, उदन देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे। श्लाघ्यवाण्य, नित्य नूतन ठिकाणी हिंडावे, उदन देशाटन करावे, तरच भिक्षा मागणे हे प्रशंसनीय ठरते। अखंड भिक्षेच अभ्यास, तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश। भुवनत्रय, जो नेहमीच भिक्षा मागून जेवतो त्याला कुठलाही देश परका वाटत नाही। त्रिभुवनात तो कोठेही गेला तरी जिकडे तिकडे त्याला स्वदेशच वाटतो। भिक्षा मागता किरकोळ नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे। भिक्षा मागताना कुरकुर करू नये, भिक्षा मागताना लाजू नये, भिक्षा मागताना थकून जाऊ नये। भिक्षा मागणाराने परिभ्रमण करावे। भिक्षा आणि चमत्कार, आजचा काटती लहान थोर, कीर्तीवर्णी निरंतर भगवंताची। एखादा माणूस भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो हे ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर लहान थोर माणसे आश्चर्यचकित होतात। तो भगवंतांची कीर्ती निरंतर वर्णन करीत असतो, म्हणूनच चमत्कार घडतात। भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्यू। भिक्षेस करी जो अमान्यू, तो करंटा जोगी। भिक्षा म्हणजे सदा फळ देणारी कामधेनूच होय, तिला सामान्य मानू नये। जो भिक्षेला अमान्य करतो तो योगी असला तरी भाग्यहीन जाणावा। भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करीती। सकळ प्राणी भिक्षेने नवीन ओळखी होतात, भ्रम नाहीसे होतात। सर्व प्राणी सामान्यपणे भिक्षा मान्य करतात। भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महांती। स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुण्य। भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती होय, भिक्षेने महांती प्रकट होते। भिक्षेच्या योगे स्वतंत्रता कायम राहून ईश्वर प्राप्ती सुद्धा होते। भिक्षेस नाही अडथळा, भिक्षाहारी तो मोकळा। भिक्षेकरिता सार्थक वेळा काळ जातो, भिक्षा मागण्यात काहीही अडथळा नाही। भिक्षाहारी हा उपाधीपासून मोकळा असतो, भिक्षेकरिता जो वेळ लागतो तेवढा काळ सार्थकी लागतो। भिक्षा म्हणजे अम्रवल्ली, जिकडे तिकडे लगवली, अवकाळी फळदायिनी जाली, निर्लजासी। भिक्षा म्हणजे जिकडे तिकडे फळाफुलांनी लगडलेली जणू अमरवेल आहे। जे निर्लज लोक असतात त्यांना त्यांच्या वाईट दिवसांत ती फलदायिनी ठरते। पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोणे एके ठाय जना, जड नव्हे। पृथ्वीमध्ये इतके अनेक प्रकारचे देश आहेत की त्या देशांतून फिरणारा भिक्षेकरी उपाशी मरत नाही, कारण तो कोठेही एका जागी राहत नसल्याने नित्य नवीन ठिकाणच्या लोकांना तो जड वाटत नाही। गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी। विसंभो नये झोळीसी, कदाकाळ्य। दुग्धदुभत्याचा व्यवसाय, व्यापारधंदा अथवा शेती याहूनही भिक्षेला प्रतिष्ठा आहे, म्हणून कधीही झोळीला बाजूला करू नये। भिक्षेसे नाही वैराग्य,
वैराग्यापरते नाही अभाग्य, वैराग्य नसता अभाग्य. एकदेसी भिक्षा मागणे हे वैराग्याचे लक्षण आहे आणि वैराग्यासारखे भाग्य दुसरे नाही. वैराग्य जर नसेल तर तो माणूस एकदेशी आणि भाग्यहीन समजावा. कान्हीय भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे, मुष्टी एक. काही भिक्षा आहे का असे कुणाच्याही दारापुढे म्हणावे आणि जी भिक्षा मिळेल त्यात अल्पसंतोषी असावे. भिक्षा घालणाराने अधिक देव केल्यास फक्त एक मुठभर भिक्षा घ्यावी. सुखरूप भिक्षा मागण्य ऐसी निस्पृहतेची लक्षणे. मृद वागविलास करण्य परम सौख्यकारी. भिक्षा मागताना ती प्रसन्नपणे मागावी हे स्पृहाचे लक्षण आहे. सर्वांशी अत्यंत गोड मद शब्दांत बोलावे म्हणजे ऐकणारालाही परम सुख मिळते. ऐसी भिक्षेची स्थिती. अल्प बोलिलेय यथामती. भिक्षा वांचवी विपत्ती. होणार कार्य. अशी ही भिक्षेची स्थिती येथे यथामती थोडीशी सांगितली आहे. पुढे येणाऱ्या संकटातून भिक्षा माणसाला वाचवते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. भिक्षानिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.